हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना सकाळच्या 9 वाजले. संचित स्कूलला गेलाय आणि आमचा काही अजून नाश्ता झाला नाही आणि आता स्वयंपाक सुरू आहे. सकाळचा नाश्ता काय नसतोय आणि गावाकडे पण जायचं आहे आम्हाला. त्यामुळे मग आता संचितचं तसं तर स्कूल रेग्युलर आहे, पण आता आणायचं आहे लवकर त्याला आणि नंतर मग 10 10:30ला आवरून जाणार आहे आम्ही. तर आज स्वयंपाकामध्ये बनवते मी मस्त अशी तोंडली. तर 2-3 दिवस झालं तोंडली आणली होती, पण त्या तोंडली बनवायला काही योगच येत नव्हता. त्यामुळे मग आता इथं तोंडली आहेत तर छान असं फोडणी देऊन एक वाफ द्यायची. तोंडली तसं पण मी जास्त असं शिजवत नाही, कारण तोंडली आपण कच्ची पण खातो, त्यामुळे जास्त असं शिजवत नाही. 70-80% तोंडली मी शिजवत असते. आणि मग नंतर जायचं आहे गावाकडं. तर गावाकडे कार्यक्रम आहे, त्यामुळं आपलं तयार वगैरे होऊन गावाकडे जायचं आहे. मग तिथून नंतर मग माहेरी पण जाणार आहे मी, कारण संजयचे पप्पा आता जाणार आहेत. ते 8 दिवसात जातील म्हणत होते. मग त्यामुळं मग मम्मी पप्पाला पण जाऊन भेटून जेवण वगैरे करून यायचं आहे. तर असं आज दिवसभराचं रुटीन असणार आहे. आणि तोंडली बनवलेत त्याचा थोडासा ठसका झाला थोडा. स्टीलच्या कढईमध्ये कसं, स्टीलच्या कढईमध्ये खाल्ल्यानं चांगलं असतं असं तर म्हणते, पण ह्या कढईमध्ये काय होते, फोडणी चिटकते लवकर. असं म्हणजे फोडणी एका साईडनं करपते पण, त्यामुळे कंटिन्यू कमी गॅसवर फोडणी पण द्यावी लागते आणि अधूनमधून सारखं हलवायला पण लागते. नाही तर असं कढईचा एक असा भाग आहे बघा, त्या साईडला असते तेवढासा थोडासा डाग पडल्यासारखं होते आणि करपते असं होते. तर गेलेत बाहेर पण आता संजीचे पप्पा. तर तोपर्यंत तोंडली पण छान अशी आपली वाफ बसते, शिजते तोंडली पण, आणि नंतर मग आल्यानंतर चपात्या वगैरे करायच्या. तर हे बघा इथं आपली तोंडली मस्त थोडंसं शिजली का नंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि एकदम सिंपल. आहे बघा इथं तुम्हाला म्हणलं नाही, बघा इथं असं डाग लागतो, असं करपते थोडंसं. तर ही एवढा सेक्शन आहे, एवढा कडेचा एवढा, तर इथं चिटकते काय माहिती स्टील चांगलं आहे का नाही. हे बघा इथं पण थोडंसं चिटकले. तर हे असं आहे. पाणी अजून कसलंच घातलं नाही, जेवढं होता होईल तेवढं वाफेवर शिजवणार आहे. आणि जास्त चिटकायला लागलं तर मग थोडंसं पाणी घालायचं. इथं पीठ पण सकाळी मळून घेतले. संचितला सकाळी चहा चपाती दिली आणि मग पिठात एवढं शिल्लकच राहणार आहे जास्त. आता आमच्या दोघांचं राहिले जेवायचं. तर चला आता बघू कधी येते, याच्या अगोदर मग चपात्या करून घेते. तर मी ना तुम्हाला म्हणले होते की मला साडी घेतली ॲनिव्हर्सरीला. आम्हा दोघांना पण ॲनिव्हर्सरीला कपडे घेतलेत आणि कपडे घ्यायच्या अगोदर खरं तर ना त्यांचं जायचं असं काही कन्फर्म नव्हतं. पण अचानक म्हणजे चर्चा सुरू होती पाठवायचं आहे, म्हणजे असं इंडियाच्या बाहेर म्हणून. पण ह्यांना काही जायचं नव्हतं, त्यामुळे कॅन्सल करायला पण गेलते, पण काय कॅन्सल झालं नाही, जावंच लागणार आहे. त्यामुळे आमच्या ॲनिव्हर्सरीचं पण काही खरं नाही. कपडे एवढे घेतलेत खरं, पण आता तेच नसल्यामुळं काय म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या अगोदरच कदाचित जातील असं म्हणत होते. त्यामुळे अजून काही कन्फर्म नाही. तर पण जायचं तर कन्फर्म आहे एवढं. आता मी तुम्हाला साडी दाखवते. तर हे बघा, ही घेतली साडी. तर साडी माझी दाखवायची राहून गेली होती तुम्हाला. तर आता तुम्हाला मी बॅक कॅमेराने साडी आणि हे घेतलंय, ब्लाऊज पण शिवून झालाय बरं का. एवढी गडबड गडबड केली की ब्लाऊज पण शिवायला टाकला आणि ब्लाऊज पण शिवून झालाय. त्यांनी काल कपडे पण घेतले, पण आता कपडे घेतलेत खरं, पण आता घेऊनच जातील बरोबर जाताना. आणि साडी मी आता सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी कलांजली पैठणी घेतली. साडी कशी वाटते ते पण कमेंट करून सांगा आणि कितीला मिळाली असेल ते पण सांगा. चला आता मी साडी आणि तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर ब्लाऊज आहे ना, तर तो पूर्ण अरीवर्कचा आहे आणि अरीवर्कचा ब्लाऊज शक्यतो मणी आहे तर काळे पडतात, त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा म्हणून सांगितले मला. त्यामुळे मग ही अशी पूर्ण अशी व्हाईट कलरची पिशवी असते तर त्याच्यामध्ये असं ठेवायचं. आणि इकडं आहे साडी. सगळ्यात पहिला मेन महत्त्वाचा कलांजली पैठणीतला ब्लाऊजच आहे. तर हे बघा, हे असं अरीवर्क केलेलं आहे, पूर्ण असं मण्यांचं अरीवर्क आहे आणि हाताने केले असं म्हणत होते बरं का, त्यामुळे काही नक्की नाही. असं मोर मोर आणि पूर्ण स्लीव्जवर असं आहे अरीवर्क. आहे बघा, हे पूर्ण अशी स्लीव्ज आहे आणि स्लीव्जवर एका साईडला असा मोर येतोय आणि इकडच्या साईडला असा मोर येतोय. आणि असं दाखवायचं म्हटलं तर हे बघा, हे असं अशी डिझाईन वगैरे आहे. त्यामुळे हे मणी काळं पडते. त्यामुळे तुमच्याजवळ जर अशी साडी असेल तर तुम्ही पण ठेवू शकताय आणि मागून असे डिझाईन. आणि ह्या साडीचं कसं गळा गोलच येतोय हे असल्यामुळं, आरीवर्क केल्यामुळं. हे बघा, असा गोल गळा, मागून अशी डिझाईन आहे. इथं पण मोर आहेत,
कॅरीबॅगचा किती खडखड आवाज यायला लागला. हे बघ इथं असे मोर आहेत, ही बॉर्डर अशी साईडला, इथं मोर, इथे छोटी छोटी अशी डिझाईन आहे फुलांची, असं आरीवर्क केलेलेच. शिवताना खूप त्रास होतोय बरं का आरीवर्क्सनं, मी कारण बसून शिवून आणलं आहे ब्लाऊज. हे बघा हे असं, आणि समोरून दाखवते आता तुम्हाला. तर हे समोरून असा शिवलाय ब्लाऊज, एकदम समोरून गोल गळा काढलाय. हे असा ब्लाऊज आहे, आणि हे जे लटकन करायला केलं होतं तर ते असे लटकन केले ते बघा, बघून असे 2 मोर येतात. तर ह्याच्यामध्ये भरायचं असतं काहीतरी म्हणल्या, पण मी नको म्हणलं, कारण ते भरल्यावर खूपच असं फुगल्यासारखं दिसेल, त्यामुळे म्हणले असं सिम्पल ठीक आहे, आणि वजं पण लागेल म्हणलं त्याचं, त्यामुळे हे असं मोर मस्त. तर असे आहे ब्लाऊज, कारण कलांजली पैठणी सध्या ब्लाऊजमुळे जास्त चर्चेत आहे. तर हे बघा हे असं आपला ब्लाऊज. तर साडी कितीची असेल, मला तर ह्याच्यामध्ये ना असा नेव्ही ब्ल्यू कलर घ्यायचा होता, पण तसा कलर नव्हताच, त्यामुळे मग मी हा कलर घेतला. मग हा पण कलर खूप छान दिसतोय. तसं तर माझ्याजवळ साड्या खरं तर जास्त नाहीतच बरं का, पण घे लागले मी सध्या साड्या स्वतःच्या असलेल्या बऱ्या असतात. जास्त करून मी आईंच्याच घालत असते आणि मम्मींच्या घालत असते. मम्मीची साडी नाही आणली तर आईंची घालायची. आणि ही आहे साडीचा आपल्या पदर. तर हे बघा मागून असा पदर आहे, आणि हे हितं व्यवस्थित असलं की जसं ऊस कटल्यानं वगैरे नसेल ना, तर ती चांगली पैठणी असते असं म्हणतात बरं का. ह्याच्यामध्ये पण साध्यातली पण एक होती, पण ती उगच असं वेगळंच वाटत होतं, तेवढी काही छान अशी वाटत नव्हती. त्यामुळं ह्याने मोरची डिझाईन आहे अशी पदरावर. थोडंसं दाखवू कसं उघडून, एक हाताने दाखवायचं, थांबा उघडून दाखवते, एक हाताने करता येईल मला. तर हे बघा ही अशी आहे, घातल्यावर मी दाखवेनच, आता योग कधी येणार काय माहिती नाही. असं इथं नशी, नंतर हे मोर पूर्ण जरी आहे, पूर्ण जरी आहे असं म्हणत होते ते बरं का, पूर्ण एकदम छान अशी जरी आहे. आणि इथं हे असे इथं छोटेसे मोर आहेत, आणि खाली असे लटकन असल्यासारखं आहेत पूर्ण साडीच्या पदराला. आणि ही बुट्टी आहे ना, तर ती बुट्टी पूर्ण म्हणजे पूर्ण साडीवर बुट्टी आहे. त्यामुळं साडी मला कितीला मिळाली असेल ते कमेंट करून सांगा, आणि साडी कशी वाटते ना ते पण कमेंट करून सांगा बरं का. चला मग आता बघू, तोंडली करपतील माझी तुम्हाला साडी दाखवेपर्यंत. तर हे बघा टाकल्यावर कशी दिसते अशी. तसं पूर्ण साड्या घातल्याशिवाय तर काय कळत नाही बरं का, पण असं आपलं टाकून बघितली, आणि जेव्हा कधी घालेल ना तेव्हा आवर्जून दाखवेल मी. योग कधी येतोय माहिती नाही, योग कधी येतोय आता. खरं तर ॲनिव्हर्सरीलाच घालायला घेतली, बाय चान्स थोडंसं लेट तिकीट काढून झालं तर ॲनिव्हर्सरी होईल आमची, किंवा काय सांगू शकत नाही सध्या तरी. चला आता चपात्या करून घेऊया, भरपूर गप्पा झाल्या. साडी सांगा बरं का कमेंट करून कशी वाटते, म्हणजे मला कळेल की महाग लागली का स्वस्त लागली. त्यामुळे तुम्ही किंमत करा, मग मी ठरवते आपली, म्हणजे मला समजेल म्हणजे साडी मला महाग लागली का स्वस्त लागली. तर माझं मस्त असं इथं बघू शकता तोंडलं तयार झाले, आणि तुम्हाला म्हणलं तसंच झालं बरं का, थोडंसं खाली करपलं लागलं होतं हलकंसं. काल मी केल्या होत्या कोथिंबिरीच्या वड्या, तर थोड्याशा शिल्लक राहिल्या होत्या, तर त्याला गरम केलंय. खा वाटलं तर खायचं, नाही तर मग आहेच आपल्याकडे ऑप्शन टाकून द्यायचा. नंतर इथं चपात्या पण करून ठेवलेत. अजून संचितचे पप्पा काही आले नाहीत, कट्टा वगैरे आवरून घेतला सगळा, पुसून वगैरे घेतलं सगळं. तर हे प्लास्टिकचं द्यायचं आहे टाकून, काही वापर नाही. त्याला आता जेवण करताना बघू आता, आणि आवरायचं पण आहे पटकन, साडी पण सिंपल अशी बघायची आहे बघू. तर आता आम्ही आलो आहे, तुम्हाला म्हणलं होतं मी गावाकडे येणार आहे, तर सगळं आवरून आलो आहे. चहा ठेवला आहे, तर दीर आहेत माझे, त्यांना पाहुणे आलेत घरं बघायला, तर सगळे जाऊन बसलेत. माझा चाललाय चहा करायचं, नंतर पोहे वगैरे पण करायचे आहेत, तर बघू. तर आता आलो एक घरी आलो, आणि पाहुणे ते गेले सगळे, कंटाळा आला. आता मकीची कणसं घेऊन मग जायचं आहे मम्मीकडं. आणि बघा कैऱ्या मोठ्या झाल्यात ते दाखवते तुम्हाला. मोठे आलेत की, मोठे झालेत, तुम्हाला नाहीत मिळत ह्या वर्षी खायला कैऱ्या, ह्या वर्षी आंबे खायला नाहीत मिळत. हां तिकडचे कलमी आंबे असल्यामुळे कसं मोठे आलेत ना. वेल कुणी इथला तोडून काढला हो? हा इथला वेल होता की कुणी खाली तोडला? खाली कसा आलाय? जेव्हा मी त्या दिवशी आलते तेव्हा तर वर होता की, त्याला दोडका चांगला लागला होता की एक. हे बघा तोडूनच टाकला की, कुणी तोडला हो? अरे किती त्याला हे आलं होतं की, काय म्हणते त्याला, दोडका आला होता की. बघा बघा इथं फुलं करपून गेला दोडका सगळा, दिसला का?
त्या वाटेकऱ्यानेच काय ते केलं, एडपट आहे नव्हते वाटेकरी. शेंगाच्या ह्याच्या हा काय शेंगाच्या ह्याच्यात हे आलं. काय केलं काय माहिती त्याने. पण तिथे आळा भरली की बंद करा. किती चांगलं त्याला लागलं होतं, त्याला पाणी काय केलं काय माहिती बिचाऱ्यानं. नाहीतर आता मला असं वाटलं होतं की आता हं, पाणी उडू देऊ नको. चिकन टँकर नाही तर वाळणार सिल्क पटकन काढू पाहून झालं. तुमचंच उरकत नाही माझी औष ढकलताय. काय लिंब नाही, सगळं आमच्या घरी लिंबच आहे. चला काढा गेटचं कुलूप. किती लागले होते, दोडके मोठे झाले असेल. काय कसं जाळा काय माहिती त्या बिचाऱ्याने. नाही ते वाटते करायचं. कुलूप ठेवा तिथं. कणसं मला वाटते मोठी झाली असतील आता, है ना. थोडीशीच घ्यायची बघा, वजन लागते जाताना जास्त. तर कणसाचं वजन भरपूर लागते वाटते आपल्याला. फुलकं घरी थोडीशी द्यायची मग मी पप्पांना आणि थोडीशी घेऊन जायला. भरपूर काढून नेलं की ना, भरपूर काढून नेलं म्हणलं. मला एक गुंठा म्हणलं